नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल अगदी आपण मनापासून स्वागत करतो. बघा, आज आपण अशा कंपनीबद्दल डिस्कस करणार आहोत, की DC इन्फोटेक अँड कम्युनिकेशन लिमिटेड या कंपनीचा रिझल्ट अनाउन्समेंट झालेला आहे आणि ती तुमच्यासमोर मी रिझल्ट मांडण्याचा प्रयत्न करत आहे. या कंपनीबद्दल आपण नेहमीच डिस्कस केलेलं आहे. कंपनी चांगली आहे आणि कंपनीचं कामही चांगलेलं आहे. तर आपण या कंपनीचं आता फंडामेंटल न चेक करता सर्व ऑलरेडी तुम्हाला ही मी रिकमेंड केलेलं आहे. तुमच्यासमोर अपडेट केलेली याची माहिती तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. पण आता आपल्याला या कंपनीचा अनाउन्समेंट झालेला आहे रिझल्टचा. तर ते तुम्हाला मी रिझल्ट या स्टॉकचा कशा पद्धतीने रिझल्ट अनाउन्समेंट झालेला आहे. तर ते आपण एक वेळेस बघूया. तर त्या अगोदर बघू शकतो DC इन्फोटेक अँड कम्युनिकेशन लिमिटेड ₹235 या स्टॉकची प्राईस आहे मित्रांनो. आणि एका दिवसामध्ये एक या कंपनीचा चांगला रिझल्ट येण्याची शक्यता, चांगल्या संभावना चांगली वाटली म्हणून या कंपनी जवळपास 2 ते 2.5% पर्यंत तेजी दाखवलेली. एका महिन्यात जर ओव्हर रिटर्न जर बघितला या कंपनीचा तर आपल्याला 20% पर्यंत चांगला असा रिटर्न दिसतो आणि मागील फक्त 6 महिन्यामध्ये या कंपनीचा रिटर्न जर बघितला तर एक 54% ते 55% पर्यंत चांगल्या पद्धतीचा ह्या कंपनीचा आपल्याला रिस्पॉन्स दिसतो. आणि मॅक्सचा जर विचार केला तर बघूयात आपण, मार्केटला लिस्ट झालेल्या कंपनीला 2 वर्ष झालेली आहेत पूर्ण आणि 2 वर्षांमध्ये या कंपनीनं एक 150% पर्यंत असा चांगला रिटर्न दाखवलेला आहे आणि कंपनीचे नंबर सतत कंपनीचे नंबर चांगल्या पद्धतीने येत आहेत. तर आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. एकाच बरेच दिवसापासून एकच ट्रेंडमध्ये ही कंपनी दिसते आपल्याला. एकाच रेंजमध्ये आपल्याला हा स्टॉक दिसतो. तर आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. पण त्या अगोदर आपल्याला या कंपनीचं आपल्याला रिझल्ट बघणं गरजेचं आहे. रिझल्ट चांगला योग्य वाटला आपल्याला तर आपण इथून सुरुवात करू शकतो आणि ज्यांच्याकडे कोणाकडे असेल तर आपण लाँग टर्मसाठी हा स्टॉक होल्ड करू शकतो. तर त्या अगोदर आपण या कंपनीचा एक वेळेस रिझल्ट बघूयात. तर बघूयात आपण, तुमच्यासमोर मी PDF ओपन केलेलं DC इन्फोटेक आणि कम्युनिकेशन लिमिटेड, बरोबर आहे. इथं बघू शकतो आपण या कंपनीचा जर विचार केला तर टोटल एक्सपेन्स इथं बघू शकतो. भाई इथं छोट्या अक्षरात दिसायले. त्या अगोदर आपल्याला टोटल रिन्युअल बघायचं आहे कंपनीचं. इथं बघू शकतो टोटल रिन्युअल. हे इथं टोटल रिन्युअल जर बघितलं तर इथं आपल्याला नंतर समोर मी तुम्हाला झूम करून दाखवतो. बघा, इथं आपण हे बघू शकतो 31, हे बघा 31/12/2022 म्हणजे मागच्या वर्षीचा. तर मागच्या वर्षी किती होतं? 8,407 करोड इतकं, बरोबर आहे. त्याच्यानंतर 30/9/2023 म्हणजे मधल्या क्वार्टरमध्ये तर 11,050 आणि 31/12/2023 म्हणजे आत्ता आलेला रिझल्ट हे 10,220 म्हणजे बघू शकतो. मागच्या वर्षी किती? 8,407, तर आता किती झालं? 10,220 म्हणजे एक इयरली चांगल्या पद्धतीचा कंपनीनं रिझल्ट दाखवलेला आहे. आणि क्वार्टरली जर बघितलं तर 11,000 वरून 10,000 म्हणजे क्वार्टरली थोडीशी एकदम फ्लॅट आहे, म्हणजे थोडीशी गिरावट वाटते. पण इयरली चांगली मोठी थोडी जंप वाटते, कारण 8,000 वरून कंपनी 10,000 वर गेलेली आहे, बरोबर आहे. टोटल रिन्यूअर जर बघितलं तर. त्याच्यानंतर बघूयात आपण टोटल एक्सपेन्स या कंपनीचं बघू. सुरुवातीला बघितलं तर मागच्या वर्षी 8,000 होती, आता किती झालेली? 9,900 म्हणजे 10,000 पर्यंत गेलेली. आणि त्यानंतर प्रॉफिट बिफोर लॉस, प्रॉफिट लॉस फॉर द पिरियड इथं बघू शकतो. प्रॉफिट फॉर द पिरियड इथं बघू शकतो आपण 169.44 आणि मागच्या वर्षीचं आणि आत्ताच्या वर्षीचं आता जर बघितलं तर लेटेस्ट बघितलं तर 216.56 म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत चांगल्या पद्धतीचा रिटर्न दिसतो आपल्याला. इथं बघू शकतो अर्निंग पर शेअर, हे इथं अर्निंग पर शेअर इथं बघू शकतो. अर्निंग पर शेअर लास्टला इथं बघू शकतो. मागच्या वर्षी 1.47 होता, आता 1.79 झालेले आहे. म्हणजे कंपनीचा रिझल्ट आपल्याला चांगल्यापैकी बरा योग्य तो आपल्याला कंपनीचा रिझल्ट वाटतो. आपण इन्व्हेस्टमेंट हा या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. बघू शकतो आपण बघू शकतो या स्टॉकमध्ये एंट्री घेण्यायोग्य आहे. कारण एंट्री घेऊ शकतो इथून, कारण की रिझल्ट चांगल्या पद्धतीनं वाटला आपल्याला. तर ज्यांना कोणाला नवीन एंट्री घ्यायची आहे तर एंट्री पण घेऊ शकतो आणि ज्यांच्याकडे ऑलरेडी आहे तर असे हे लाँग टर्मसाठी या स्टॉकमध्ये आपण चालू शकतो. कारण कंपनीचा इयरली रिझल्ट चांगल्या पद्धतीनं आलेला आहे. तर चला नेक्स्ट कंपनीबद्दल, न्यू कंपनीबद्दल आपण आज पहिलीच वेळेस या कंपनीबद्दल डिस्कस करणार आहोत. या अगोदर हा तुमच्यासमोर मी कधीच स्टॉक रिकमेंड केला नाही. तर सुरुवातीला हा स्टॉक तुमच्यासमोर मी रिकमेंड करण्याचा प्रयत्न करणार. तर बघा, कंपनीचं नाव असं आहे विष्णू प्रकाश आर पुगलिया लिमिटेड. या कंपनीबद्दल आपण डिस्कस करणार आहोत आणि या स्टॉकची जर सध्याची प्राईस जर बघितली तर ₹213 सध्याची स्टॉकची प्राईस दिसते. ओव्हरऑल जर एका महिन्याचा रिटर्न जर बघितला तर एकदम फ्लॅटमध्ये दिसतो. 6 महिन्यामध्ये या कंपनीनं जवळपास 46% पर्यंत चांगला असा पॉझिटिव्ह आपल्याला दिसतो मित्रांनो. बघूयात आणि मॅक्सचा जर विचार केला तर 23% पर्यंत आपल्याला रिटर्न या कंपनीनं मिळवून दिलेला दिसतो.
8 मार्च 2023 म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 3, 4 आणि 5 जवळपास या कंपनीला 5 महिने पूर्ण झालेले आहेत. 5 ते 5.5 महिने आणि 5.5 महिन्यामध्ये या कंपनीनं 23% असं रिटर्न आपल्याला दाखवलेलं आहे आणि दाखवताना आपल्याला दिसते आणि चार्टची गती आपल्याला वरच्या दिशेने जाताना दिसते. तर त्या अगोदर आपल्याला या कंपनीचं फंडामेंटल चेक करणं बघणं आहे आणि कंपनीचं काम काय आहे, हे पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. नवीन स्टॉक आहे, थोडा रिस्क असू शकते आणि या कंपनीचं मार्केट कॅप कमी आहे. पण आपल्याला लाँग टर्मसाठी चालायचं तर आपल्याला असेच स्टॉक शोधत चालायचं आणि जे की फंडामेंटल कंपनी चांगल्या असणं गरजेचं आहे आणि कंपनीचा बिझनेस चांगला असणं गरजेचं आहे. तर त्या अगोदर आपण कंपनीचं फंडामेंटल चेक करून घेऊयात. विष्णू प्रकाश आर पुगलिया लिमिटेड इज ऑन इंडिया फास्टिंग ग्रोथ इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि कंपोनंट्स इनकॉर्पोरेट इन 1986. मित्रांनो, ही या कंपनीची एक निर्मिती झालेली 1986 मध्ये. विष्णू प्रकाश बघा, इनगार्ड इन द बिझनेस ऑफ द ड्रेसिंग अँड कन्स्ट्रक्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट. म्हणजे ही कंपनी एक काय करते, डिझायनिंग बनवण्याचं काम करते कंपनी आणि बांधकामामध्ये काम करते. आणि आणखीन या कंपनीचं एक सांगायचं म्हणजे तर एक जवळपास चांगले काम इरिगेशनमध्ये कंपनी काम करते, रेल्वेमध्ये काम करते, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये म्हणजे बांधकामाच्या याच्यामध्ये पण काम करते, रोडाचं मॅनेजमेंटच्या याच्यामध्ये सुद्धा काम करते. म्हणजे असं खूप सारे या एक कंपनीला एकच बिझनेस नव्हे तर असे अनेक वेगवेगळे बिझनेस ही कंपनी बघण्याचं काम करते. बघा, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट अथॉराइज इन द प्रोव्हाइड ही कोर्स म्हणजे जवळपास ही 9 स्टेट्समध्ये म्हणजे 9 राज्यामध्ये या कंपनीचा ऑलरेडी बिझनेस फैललेला आहे. म्हणजे 9 राज्यामध्ये या कंपनीचा बिझनेस चालताना आपल्याला दिसून येते. म्हणजे ही कंपनीचा बिझनेस कशाबद्दल आहे, एकतर गव्हर्नमेंटला धरून आहे. म्हणजे शासनाला धरून आहे. शासनाला धरून या कंपनीचा बिझनेस आहे, की शासनाची सर्व कामं ही कंपनी मॅनेज करण्याचं काम करते कंपनी. बघा, तर चांगल्या पद्धतीचं कामकाज या कंपनीचं. आपण मार्केट कॅपचा जर विचार केला तर 2700 करोड या कंपनीचं मार्केट कॅप दिसते आपल्याला. आणि करंट प्राईस जर बघितली तर ₹217 करंट प्राईस दिसते. स्टॉकचा पी जर बघितला तर 28चा स्टॉकचा पी दिसतं. म्हणजे आपल्याला हा स्टॉक आत्ताही आपल्याला स्वस्तामध्ये पडू शकतो. म्हणजे लाँग टर्मसाठी चालायचं आपल्याला तर योग्य आहे तो स्टॉक आपण घेऊ शकतो. कारण की आपल्याला स्वस्त आता सध्या मिळतो तो स्टॉक. आणि ROIC जर कंपनीचा जर विचार केला तर 33.9% म्हणजे जवळपास 34% पर्यंत ROC आहे आणि ROE बघितला तर 38%. म्हणजे चांगल्या पद्धतीने कंपनी आपल्या कामकाजावर लक्ष देते आणि आपल्या ह्याच्यात चांगला परतावा मिळवून देताना दिसते. दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत. फेस व्हॅल्यू जर बघितलं तर आपल्याला 10चा दिसतो. म्हणजे स्प्लिट कधीही कंपनी करू शकते आपल्या शेअरमध्ये. बघा, आपण या कंपनीचा सेल जर बघितला तर सेल इथं बघू शकतो आपण. मार्च 2018 म्हणजे 352 करोड या कंपनीचा मार्च 2018चा सेल होता. त्यानंतर 19 मध्ये 367, त्यानंतर 372, 484, 786, 1168 आणि 1272. म्हणजे कंपनी इतकी छोटी असून कंपनी आपला एक सेल आपला मेंटेन करून ठेवलेले आणि चांगल्या पद्धतीने सेल दरवर्षी आपल्याला कंपनी वाढवून देताना दिसते. आता आपण नेट प्रॉफिट बघूया. त्या अगोदर आपल्याला बघायचं ऑपरेटिंग प्रॉफिट बघायचं आपल्याला. ऑपरेटिंग प्रॉफिट बघणं गरजेचं आहे. 31, त्याच्यानंतर 35, 38, 45, 87, 157 आणि 169. आणि नेट प्रॉफिट जर बघितलं तर नेट प्रॉफिटवर नजर टाकूयात आपण. इथं बघू शकतो 11 करोड, 12 करोड, 13 करोड, 19, 45, 91 आणि 93. म्हणजे चांगल्या पद्धतीनं कंपनी नेट प्रॉफिटही मिळवताना आपल्यासमोर दिसते. एक छोटी कंपनी असताना ही सुद्धा. बघा, आपण बॅलन्स शीटवर जर नजर टाकली या कंपनीच्या तर बॅलन्स शीट बघूयात आपण या कंपनीवर कर्ज वगैरे कसे. कर्ज बघू शकतो आपण 321 करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि यांच्याकडे रिझर्व्ह जर विचार केला तर एक 514 करोडचं यांच्याकडे रिझर्व्ह आहे. म्हणजे कंपनी रिझर्व्ह वाढवत चाललेली आहे आणि कंपनीचं कर्जही थोडंसं पण रिझर्व्हच्या तुलनेत जर विचार केलं तर 514 यांच्याकडे रिझर्व्ह आहे आणि कर्जाचा विचार केला तर 321 करोड कर्ज आहे. म्हणजे रिझर्व्हच्या तुलनेत कर्ज कमी आहे. आणि कुठल्याही कंपनीमध्ये रिझर्व्हच्या तुलनेत जर विचार केला तर रिझर्व्हपेक्षा कर्ज कमीच असणं हे गरजेचं आहे. रिझर्व्हच्या पेक्षा कर्ज जर जास्त असलं तर थोडंसं ते आपल्याला रिस्की कर्ज आपण म्हणू शकतो त्या कर्जाला, बरोबर आहे. तर एवढं एक साहजिक आहे. इन्व्हेस्टरचा जर विचार केला तर शेअर होल्डिंग पॅटर्नवर आपण नजर टाकताना आपल्या नजरेसमोर दिसते. प्रमोटरकडे जवळपास 67.81% पर्यंत चांगली अशी होल्डिंग आपल्याला दिसून येते. आणि फॉरेन इन्व्हेस्टर जर याच्यात बघितलं तर 3.06% पर्यंत फॉरेन इन्व्हेस्टर सुद्धा आहेत. डोमेस्टिक इन्व्हेस्टर जवळपास 5%च्या आसपास येतं आणि पब्लिक पाशी जर विचार केला तर 24% फक्त पब्लिक कशी
होल्डिंग आहे. बाकी उर्वरित जर विचार केला तर 76% ही इन्व्हेस्टर लोकांकडे या कंपनीमध्ये माल आहे. बाकीचं 24% फक्त पब्लिककडे आणि पब्लिक या कंपनीमध्ये कमी आहे. पब्लिक कमी असण्याचं कारणच हे, की चांगल्या कंपन्या असतात तिथं पब्लिक नेहमीच कमी असते. बरोबर? या कंपनीचं जर आपण चार्टवर जर जाऊन बघितलं तर आपल्या लक्षात येऊ शकते, की ही कंपनी आपल्यासाठी योग्य आहे की नाही. बघू शकतो मित्रांनो आपण या स्टॉकचं जर नाव जर डबल बघायचं तर बघू शकतो. विष्णू प्रकाश आर पुगलिया लिमिटेड या कंपनीचं नाव असं आहे आणि आपण अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो, की स्टॉक एकदम बॉटमला म्हणजे सुरुवात आहे स्टॉकची जास्त स्टॉकमध्ये व्हॉलॅटिलिटी नाही आहे आणि स्टॉक एकदम आपल्याला 2700 करोड मार्केट कॅप या कंपनीचा फक्त एक स्मॉल कॅप कंपनी आहे. आपण लाँग टर्मसाठी चालण्याचा प्रयत्न करू शकतो आणि बिझनेस कंपनीचे चांगल्या पद्धतीचे बिझनेस इरिगेशनमध्ये काम करते कंपनी, बांधकाम विभागामध्ये काम करते कंपनी. त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे असे रोडचे बांधकामंसुद्धा काम करताना आपल्याला दिसून येते. रेल्वेमध्ये सुद्धा या कंपनीचा म्हणजे ओव्हरऑल जर विचार जर केला तर एखादा जरी बिझनेस या कंपनीचा बंद झाला तर दुसरा कंपनीचा बिझनेस चालू आहे. म्हणजे एक नाही तर या कंपनीला अनेक बिझनेस अटॅच झालेले आहेत. चांगल्या-चांगल्या कंपन्या या कंपनीला क्लायंट आहेत. या कंपनीला जोडलेले दिसतात आपल्याला. आणि या कंपनीचा जर विचार जर केला तर गव्हर्नमेंटचे सगळे कामं चालू आहेत. बरोबर आहे. गव्हर्नमेंटचे तर म्हणजे कंपनी छोटी आणि कामं गव्हर्नमेंटचे तर कुठल्याही गव्हर्नमेंटच्या ऑर्डर जशा कंपनीला मिळतील तसा हा कंपनीचा हा चार्ट आणि हे कंपनीचं काम आणि या कंपनीचं एकदम एकदम तेजी येऊ शकते. या स्टॉकला कधीही येऊ शकते कारण की गव्हर्नमेंटमध्ये काम करतं. गव्हर्नमेंटच्या जशा या कंपनीला ऑर्डर भेटत जातील तसे या कंपनीची आणखीन रेंज वाढण्याची शक्यता म्हणजे खूपच जास्त स्कोप असणार आहे अशा कंपनीमध्ये. एकदम स्टॉकची प्राईस जरी बघितली तर ₹213 स्टॉकची प्राईस आहे. एक फार कमी आहे आणि आपल्याला स्टॉकचा पी जरी बघितला तर आपल्याला स्टॉकचा पी 28चा दिसला. म्हणजे आपल्याला एक रेंज बरी योग्य वाटली या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची. स्टॉकही नवीन-नवीन आलेला आहे. जवळपास या कंपनीला सप्टेंबर 2000 म्हणजे 5-5.5 महिने फक्त झालेले आहेत या कंपनीला मार्केटला लिस्ट होऊन आणि तेव्हापासून तेजी घेत आहे कंपनी. आणि आपल्याला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपली थोडी कॅपिटल इथे टाकून आपण लाँग टर्मसाठी आपण डोक्यात ठेवून चालावी आणि लाँग टर्मसाठी विचार जर असला तर नक्कीच आपल्याला अशा छोट्या स्टॉकमधून चांगला आपला रिटर्न आपल्याला चांगला समोर चालून परतावा मिळू शकतो अशा स्टॉकमधून. पण आपल्याला ते होल्ड करता आलं पाहिजेत. आपल्याला त्या कंपनीवर आपला विश्वास असला पाहिजे. त्या कंपनीवरच्या बिझनेसवर आपल्याला विश्वास असला तर आपण भरोसा ठेवून अशा स्टॉकमध्ये आपण आपली योग्य तीच इन्व्हेस्टमेंट करायची. थोडी इन्व्हेस्टमेंट करायची. जास्त मोठी रिस्क घ्यायची नाही आणि लाँग टर्मसाठी चालायचं मित्रांनो. कधीही लाँग टर्मसाठी आपल्याला कंपाऊंडिंगचा फायदा मिळू शकतो. एक 5-10 वर्ष डोक्यात असं कमीत कमी मिनिमम ठेवून द्यायचं आणि आपण अशी इन्व्हेस्टमेंट करायची की ती 5-10 वर्षापर्यंत त्या इन्व्हेस्टमेंटला आपल्याला धक्काही सुद्धा लावायचा नाही. हा शेअर कधीच आपल्याला सेल करायचा नाही. त्यासाठी आपल्याला लाँग टर्मसाठी चालायचं. कमी कॅपिटल टाका आणि या कंपनी जसे रिझल्ट चांगल्या पद्धतीने येत जातील तसे मी तुमच्यासमोर अपडेट करण्याचा प्रयत्न करेन. जसे कंपनीचे रिझल्ट चांगले येत जातील तसे आपण आणखीन असे स्टॉकमध्ये आपण आपली थोडी कॅपिटल आपल्याला इन्व्हेस्टमेंट करत चालायचं. रिझल्ट चांगले नाही वाटले आपण आपली होल्डिंग थांबवायची तिथे स्टॉकमधली आणि रिझल्ट योग्य वाटले आपण इन्व्हेस्टमेंट करत चालायचं. थोडी कॅपिटलनं आपली वेल्थ क्रिएट करण्याचा आपला उद्देश आपली नजर अशी लाँग टर्मसाठी असणं गरजेचं आहे. एक 10 ते 5 वर्षासाठी. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ नक्की मला कमेंट करून कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर, लाईक करायला विसरू नका. नवीन जर चॅनलवर कुणी आला असेल तर असे नवीन तुमच्यासमोर कंपन्या मांडण्याचा मी प्रयत्न करीन. यासाठी आपली गरज आहे की नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत मित्रांनो जय हिंद, जय महाराष्ट्र.